गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा फटका अनेक शहरांना बसला। त्यापैकी पाहायला गेलं तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ज्या ठिकाणून जाते ते म्हणजे खाडीपात्र आहेत। डोंबिवली भिवंडी आणि कोपर अशा मधोमध जो खाडीपात्र आहे त्या खाडीपात्राचा हा तात्पुरता स्वरूपाचा जो पूल जो आहे तो मुख्य पुलाला कामासाठी बांधण्यात आला होता तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे। दोन्ही तर्फे फक्त आता लोखंडी सांगडे आहेत। मधला जो पट्टा आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि पूर मोठ्या प्रमाणात खाडीला आल्यामुळे या ठिकाणी तो पूल वाहून गेलेला आहे। पाहायला गेलं तर या पुलावरून यंत्रसामग्री बांधकाम साहित्य आणि कर्मचाऱ्यांचे ने आण जाण्यासाठी हा पूल तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आला होता। पाहायला गेलं तर पूल जरी वाहून गेला तर कुठलीही दुखापत कोणाला झाली नाही आहे। मात्र पुन्हा आता हा नव्याने पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। बुलेट ट्रेन या भागातून ती थेट जाणार आहे या खाडीपात्रातून। पाहायला गेलं तर या घटनेमुळे पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री आणि साहित्य कामाच्या ठिकाणी पोहोचवणे सध्या अशक्य झाले आहे। त्यामुळे मुख्य पुलाच्या कामाचा वेग हा मंदावणार आहे। तात्पुरता पूल नव्याने उभारल्यानंतरच मुख्य पुलाच्या बांधकामाला पुन्हा गती मिळणार आहे। पाहायला गेलं तर पुराचा फटका आणि पावसाचा फटका हा बुलेट ट्रेनच्या या कामावरती हा परिणाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आला होता आणि पुरामुळे हा मधला जो पट्टा आहे लोखंडी पट्टा पुलाचा तो वाहून गेलेला आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता बुलेट ट्रेन साठी ज्या साधन सामग्री लागते ते या ठिकाणून ने-आण केली जात होती। अनेक माणसं कर्मचारी काम करत होती। मात्र येणाऱ्या काळात आता हाच तात्पुरत्या स्वरूपाचा पूल हा कधीपर्यंत बांधला जाणार आणि येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन ही पुन्हा काम कशाने पुन्हा प्रगतीपथावरती येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, दिवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।